बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। मुख्याधिकारी साहेब मेहतर सुदर्शन समाजाला न्याय द्या। कंत्राटी सफाई कामगारांवर अन्याय, थकीत वेतन, ईपीएफ व एसआयसी साठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषदेमार्फत चालणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, नाली सफाई व झाडाई कामांमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यासंदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। सदर कामे ठेकेदारी पद्धतीने दिली जात असून संबंधित विषयावर अनेक वेळा प्रशासनाला अवगत करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। ठेकेदार व काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मेहतर सुदर्शन समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ठेकेदाराकडून बाहेरील व्यक्तींना कामावर ठेवून मेहतर समाजाचा हक्क डावलला जात आहे। त्यामुळे समाजातील युवक व महिलांमध्ये बेरोजगारी वाढून उपासमारीची वेळ येत असल्याचे चित्र आहे। तसेच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। वेतनाच्या बाबतीतही भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही सणांच्या निमित्ताने इतर समाजातील कामगारांना 2 महिन्यांचे वेतन देण्यात आले, मात्र मेहतर सुदर्शन समाजातील कामगारांना वेतन न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। फेब्रुवारी व मार्च 2026 या महिन्यांचे थकीत वेतन किमान वेतन दरानुसार तातडीने देण्यात यावे, तसेच ईपीएफ व एसआयसीचा भरणा करून त्याचे चलन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य अद्याप उपलब्ध करून दिलेले नसल्याने ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मेहतर सुदर्शन समाजावर होणारा अन्याय व अत्याचार तात्काळ थांबवावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष सचिन गावंडे, मनोहर मुरकुटे, माजी नगरसेवक मनोहर भावे, नितीन दातीर, सुंदर तांबे, निलेश मोगरे, कृणाल समुद्रे, चेतन इटकरे, आकाश मोगरे, नीता मोगरे आदी पदाधिकारी व समाजबांधवांनी केली आहे। निवेदन आले होतं, त्यांचं एक डेलिगेशन आलं, ते आम्ही त्यांचं निवेदन स्वीकारलं। त्यामध्ये बरेचसे 3 ते 4 मुद्दे आहेत। त्या मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगितलं की सकारात्मक एक विभागासोबत मीटिंग लावून जे सकारात्मक गोष्टी होतील त्या आम्ही 8 दिवसामध्ये पूर्ण करू। त्यांच्या निवेदनाचा जाणीवपूर्वक आणि सकारात्मक विचार करतो। जे काही अंजनगाव नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार, नाली व झडाई करणारे जे काही कामगार आहेत, हे गेली वर्षभर आपापली कामं करतात। त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना योग्य ती मजुरी मिळावी, योग्य तो मोबदला मिळावा यासाठी जे काही इथे कंत्राटदार नेमून दिलेले आहे, तो कंत्राटदार यांच्यावर सतत अन्याय करत आहे। त्या अन्यायामुळे त्यांच्यावर सतत म्हणजे उपासमारीची पाळी येत आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज माननीय मुख्याधिकारी यांच्या ज्या काही सफाई कामगारांच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्या आहेत, त्यासाठी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनावर मुख्याधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात जे काही समस्या असेल त्याच्यावर योग्य तो तोडगा काढून निर्णय देऊ अशी ग्वाही दिली। महत्त्वाचा विषय आहे की आपल्या नगर परिषदेमध्ये आलेले संपूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वात मोठा प्रश्न तो नेहमीच उद्भवत राहतो, सफाई कामगार। सफाई कामगार म्हणजे मेहतर समाज जो झडाई आणि नाली, आणि ज्यांनी मी लहान असताना मी पाहिलं की ज्यांनी विष्ठा उचलून डोक्यावर विष्ठा म्हणजे डायरेक्टली भाषेत मैला उचलून ज्यांनी आपल्या अंजनगाव सुर्जीला चकमकीत केलं होतं, त्यांच्यावर आज अत्याचार होत आहे। कारण 6-7 हजार रुपये महिन्यानं, म्हणजे एका व्यक्तीला 6-7 हजार रुपये महिना त्याला मिळतो, आणि 6-7 हजार रुपयामध्ये त्याचं कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि मुलगा मुलगी हे 4 जणांचं कुटुंब 7 हजारात चालत नाही। त्याच्या पत्नीलाही काम मिळावं आणि घरात कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये महिना तरी त्यांना मिळायला पाहिजे। म्हणून मेहतर समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाबद्दल आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण आलो। तसेच ईपीएफ झाला आणि ईएसआय झाला,
त्या संदर्भात सुद्धा 2 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा कोणताही उलगडा येथील ठेकेदार यांनी केलेला नाही. तरी कृपया उद्या चालून कोणत्याही कामावर सर्वात प्रथम मेहतर समाजाचाच हक्क असायला पाहिजे आरोग्य विभागामध्ये, असं आमचं मत आहे. आणि त्या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहोत. त्या संदर्भात आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं. सीओ साहेबांनी 8 दिवसात त्याचं आम्हाला शहानिशा करणार अशी आम्हाला ग्वाही दिली.